महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुदतीत काम न पार पाडल्यास निलंबन। सांगलीचे जिल्हाधिकारी व्ही.एन. काळम यांचा दणका। सांगली जिल्ह्यातील 7/12 संगणकीकरणाचे काम कुठल्याही परिस्थितीत 10 जुलैपर्यंत पूर्ण करावे, तसेच विविध दाखले वाटपाचे काम वेळेत आणि पारदर्शकपणे पार पाडावे। यातील प्रलंबित प्रकरणे 1 ऑगस्टपर्यंत निकाली काढावीत। या कामांमध्ये हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकारी व तहसीलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी व्ही.एन. काळम यांनी दिला आहे। शिराळा आणि वाळवा तहसील कार्यालयात सांगलीचे जिल्हाधिकारी काळम यांनी महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी वाळव्याचे प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव, शिराळ्याचे तहसीलदार दीपक शिंदे, वाळव्याच्या तहसीलदार सविता लष्करे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। सध्या शैक्षणिक वर्ष सुरू होत असून जातीचा, उत्पन्नाचा, आदिवासी रहिवासी दाखला, शेतकरी असल्याचा दाखला अशा अनेक प्रकारच्या दाखल्यांची मागणी नागरिक व विद्यार्थ्यांच्याकडून होत असते। सांगली जिल्हा प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, पारदर्शी आणि कार्यतत्पर करण्याचा संकल्प करत जिल्हाधिकारी व्ही.एन. काळम यांनी शिराळा आणि वाळवा तालुक्यातील सेतू केंद्रांना भेट देऊन थेट नागरिकांशी संवाद साधला। तसेच सेतू केंद्रावरील अभिलेखांची तपासणी त्यांनी केली। यावेळी बरेचसे अर्ज विनाकारण प्रलंबित आहेत आणि नागरिक दाखल्यांच्या प्रतीक्षेत असल्याचे जिल्हाधिकारी व्ही.एन. काळम यांच्या निदर्शनास आले। सेतू केंद्रावरील दुरावस्था आणि अर्ज विनाकारण प्रलंबित असल्याचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांना आढळले। नागरिकांशी संवाद साधताना आलेल्या तक्रारी आणि नाराजीचा सूर विचारात घेऊन जिल्हाधिकारी व्ही.एन. काळम यांनी दोन्ही ठिकाणच्या सेतू केंद्रांना प्रत्येकी 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे। नागरिकांचे दाखले तातडीने देऊन त्यांच्याशी सौजन्यपूर्व वर्तणूक ठेवावी, तसेच अर्जाची संख्या लक्षात घेऊन सेतू केंद्र जास्त वेळ सुरू ठेवून अर्ज निकाली काढावेत असे आदेशही दिले। तर कवठेमहांकाळ व इस्लामपूर तहसीलमध्ये तपासणी केलेल्या 4 कर्मचाऱ्यांनी पूर्वसूचना देऊनही झिरो पेंडिंगचे कामकाज व्यवस्थित पार न पाडल्यामुळे त्यांचा 2 दिवसाचा पगार कपात करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तहसीलदारांना दिले आहे।